पंचायत समिती शिरूर आनंदपालच्या वतीने नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांचा सत्कार सोहळा संपन्न. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नूतन जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील ह्या होत्या, तर प्रमुख सत्कार मूर्ती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती दयानंद भाऊ सुरवसे, समाज कल्याण सभापती उत्तमराव माने, ज्ञानेश्वर बिरादार बांधकाम सभापती श्रीमती शिवकन्या गोडभरले, श्रीमती कविता गोरे कृषी सभापती, येरोळ गटाच्या जिल्हा परिषद सदस्य तुळसाबाई लोंढे, साकोळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य माणिकराव गायकवाड, पंचायत समिती सभापती संजय सूर्यवंशी, उपसभापती पूनम चव्हाण, पंचायत समिती सदस्य श्रीमती मीनाताई लांडगे, हामिद पटेल पंचायत समिती सदस्य यांनी नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सभापती जिल्हा परिषद नूतन सदस्य यांचा सत्कार करून त्यांना महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त अक्षय तृतीयाचे औचित्य साधून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक प्रमोद हुडगे यांची पण उपस्थिती होती. प्रस्ताविक पंचायत समितीचे कर्तबगार सभापती संजय सूर्यवंशी यांनी केले. तालुक्याची व्यथा मांडली. शिरूर तालुका हा छोटा तालुका आहे, त्यामुळे शैक्षणिक असो की रस्ते विकास असो छोट्या मुलाप्रमाणे निधींचा मोठा वाटा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना दयानभाऊ सुरवसे यांनी प्रत्येक तालुक्यात वेगळा शैक्षणिक पॅटर्न राबवून जिल्हा परिषद शाळांचे प्रवेश कसे वाढतील, सामान्य मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल ही मोहीम राबवू असे आश्वासन यावेळी दिले. ज्ञानेश्वर बिरादार, उत्तमराव माने, कविता गोरे, तुळसाबाई लोंढे यांनी शिरूर तालुक्यातील प्रत्येक विभागाकडून ढळतं माप देऊ असे आश्वासन यावेळी सभापती यांनी दिले. यावेळी माणिक गायकवाड यांनी तालुक्याच्या विकास कामाबाबत शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी सर्व वाढपे ओळखीचे आहेत, त्यामुळे वाढप्या ओळखीचा असला की वराडी पोट भरून जेवतो. यामुळे सर्व वाढपी हे सर्वसामान्य चळवळीतले आहेत. यासाठी तालुक्याला विकासाची गंगा आणू असे आश्वासन यावेळी उपस्थित समोर माणिकराव गायकवाड यांनी दिले. पंचायत समिती सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ग्रामसेवक संघटना, रोजगार सेवक, सर्व तालुक्याचे मान्यवर यांच्या उपस्थितीत अध्यक्ष उपाध्यक्षांचे सत्कार करण्यात आले व पंचायत समिती गट विकास अधिकारी सागर वरांडेकर, कक्षाधिकारी कदम व सर्व कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करून तालुक्यातील व्यथा मांडल्या. की विधानसभेचा सभागृह असो की जिल्हा परिषदेचा सभागृह असो, या पंचायत समितीचा सभागृह हो या ग्रामपंचायतचा, निवडणुकाही लोकशाही पद्धतीने होतात आणि आपण प्रत्येक माणसानं लोकांना आश्वासित केलेलं असते की आम्ही जनकल्याणार्थ काम, काही आपल्याला गोष्टी करता येतील त्या गोष्टी आपण नक्कीच कराव्यात. इतर तालुक्यातील बरेचसे प्रश्न आहेत. प्रश्नामध्ये म्हणलं तर सन्मान्य बांधकाम सभापतीकडचं खूप काम आहे, तर या ठिकाणी मी ती करणार नाही. मी आपल्याशी पाठपुरावा करून आपण आपल्या तालुक्यातील जे अत्यावश्यक रस्ते असतील त्या रस्त्याला आपण प्राधान्य देऊ आणि त्या संदर्भात आपण पाठपुरावा आम्ही करू. आपलं जरा झुकतं माप राहावं. आपले नेतेने माझ्या गावचे संभाजीबाया, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन. आज उपस्थित जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद भाऊ सुरवसे, बांधकाम सभापती ते आत्ताच थांबू शकलेले गेले आमचे मंत्री ज्ञानेश्वर याच्या पण सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तुमच्या गावचे तुमच्या चांगल्या कामावर आम्ही समाधानी राहणार. कारण आता सभापती साहेबांनी सांगितल्यासारखं जर तुम्ही 19-20 काही करायचा प्रयत्न केला तर सभापती साहेब आहेत, अध्यक्ष महोदय, तुम्हाला कुणालाही माफी होणार नाही. कारण तुम्ही या ठिकाणी तुम्ही एक चांगलं काम करू शकता म्हणून